श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्रीदासबोध दशक 5वा समास 3. शिष्य लक्षण. मनुष्य खरोखरच ज्ञाता आहे. सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते. असे जर आहे तर सर्व माणसांना आत्मज्ञान होत नाही. याचं कारण काय असावं बरं? याचं कारण असं की आत्मज्ञान होण्यास लागणारी क्षमता, सामर्थ्य किंवा शक्ती प्रत्येकाच्या अंतर्यामी असते, पण फार थोडी माणसे तिचा विकास करतात. नित्याच्या व्यवहारात सगळ्या दृश्याचा बाजार असतो. तेथे सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे ज्ञान होऊ शकत नाही, कारण प्रत्येक ज्ञान शाखेमध्ये प्रगती होण्यास विद्यार्थ्याच्या अंगी विशेष क्षमता आवश्यक असते. आत्मज्ञानाला हाच नियम लागू आहे. आत्मज्ञान प्राप्त होण्यास काही गुण अंगी असावे लागतात. ज्याच्या अंगी ते नसतात त्याला अभ्यासाने ते मिळवावे लागतात. मुंडक उपनिषदामध्ये या संबंधी 3 मंत्र अतिशय सुरेख व स्पष्ट रीतीने सांगितले आहेत. पहिला मंत्र, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन. याचा अर्थ असा आहे की हा आत्मा केवळ निरूपणाने, कुशाग्र बुद्धीच्या मदतीने किंवा पुष्कळ श्रवणाने प्राप्त होत नाही. दुसरा मंत्र आहे नायमात्मा बलहीनेन लभ्यः. याचा अर्थ असा आहे की आत्मज्ञानाचे साधन करण्यास लागणारी दृढता, चिकाटी, निश्चयाचे बल ज्याच्यापाशी नाही अशा माणसाला आत्मा प्राप्त होत नाही. आणि तिसरा मंत्र सत्येन लभ्यः, म्हणजे तपसा ह्येष आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येन नित्यम. याचा अर्थ असा आहे की हा आत्मा सत्याने, तपाचरणाने, यथार्थ किंवा खऱ्या ज्ञानाने आणि निरंतर साधनाने प्राप्त होतो. माणसामध्ये अतींद्रिय वस्तूंचे ज्ञान करून घेण्याची ज्ञानकला आहे. सामान्य माणसामध्ये ती जन्मभर सुप्त राहते. आत्मा अतींद्रिय वस्तू असल्याने आत्मज्ञान होण्यासाठी या कलेचा उदय होणे अत्यंत आवश्यक आहे. सद्गुरूपाशी ती कला संपूर्णपणे वाढलेली असते, म्हणून त्याच्या मार्गदर्शनाखाली आत्मज्ञान होण्यासाठी शिष्याने अभ्यास करावा असे संत व स्वानुभवी महात्मे सांगतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने आपल्या डोळ्याच्या साहाय्याने कितीही प्रयत्न केला तरी गुरुच्या भोवती फिरणारे चंद्र त्याला दिसत नाही. परंतु एखाद्या खगोल ज्योतिषाने अतिशक्तिमान दुर्बिणीतून आकाशातील तारे पाहण्यास त्याला शिकविले तर गुरूंचे चंद्र दिसतीलच, पण आणखी कितीतरी विलक्षण गोष्टी आकाशात त्याला स्वच्छपणे दिसतात. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जर एखाद्याने आपल्या देहाला, इंद्रियांना, मनाला व बुद्धीला विशिष्ट प्रकारची शिस्त लावली तर त्याचा जीव अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक बनतो. त्यामुळे त्याची सुप्त ज्ञानकला म्हणजे प्रतिभा जागी होते आणि तो अतींद्रिय सृष्टीमध्ये अनिर्बंध संचार करू शकतो. अखेर परमात्मा वस्तू साक्षात त्याच्या पुढे येते. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. शिष्य लक्षणे मिळून ही शिस्त प्रत्यक्षात दिसते. सर्व लक्षणांपैकी 1 दृश्याची संपूर्ण अनासक्ती, 2 मनाचा खरा मोठेपणा किंवा उदारपणा आणि 3 सर्व भावे स्वभावे अत्यंत लीनता, 4 सद्गुरूंवर निर्व्याज्य व निश्चल निष्ठा, 5 आणि साधनांची सतत संगती ही 5 पंचप्राणांप्रमाणे समजावी. या समासाच्या आरंभी श्री समर्थांनी परमार्थ जीवनातील एक अति महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. सद्गुरू आणि सत्शिष्य दोघे एकाच संबंधांची 2 टोके आहेत. सत म्हणजे चांगले, खरे, योग्य किंवा सुंदर. ज्याप्रमाणे गुरु सद्गुरू पाहिजे त्याप्रमाणे शिष्य सुद्धा सत्शिष्य पाहिजे. जशी जोडी अशी जोडी खरोखरच भाग्याने जमते. ती जमली की मग परमार्थाला पूर येतो. श्री एकनाथांना जनार्दन स्वामींना पाहिल्यावर आपण धन्य झालो असे वाटले, तर श्री समर्थांना कल्याण स्वामींना अंबाजीला पाहिल्यावर आपल्या परमार्थाचे सार्थक झाले असे वाटले. बहुधा सद्गुरूपेक्षा सत्शिष्य मिळणेच दुर्घट होऊन बसते. ही अध्यात्म जीवनातील शोकांतिका आहे. मागील समासामध्ये सद्गुरूंचे लक्षण समर्थांनी स्पष्टपणे वर्णन केले. आता सत्शिष्याची ओळख ते सांगत आहेत, ती लक्ष देऊन ऐकावी. सत्शिष्याला सद्गुरू भेटला नाही तर तो संपूर्ण वाया जातो. सद्गुरूला सत्शिष्य भेटला नाही तर
सत्शिष्य भेटला नाही तर सद्गुरूला मोठे श्रम होतात. शिष्याला सत्शिष्य बनवण्याचे फार कष्ट सद्गुरूला करावे लागतात. भूमीचा अतिसार्थ दृष्टांत देऊन हे समजावतात. समजा उत्तम जमीन आहे, तिच्यातील खडे गोटे तण काढून ती छान साफ केली, पण तिच्यामध्ये किडके बी पेरले किंवा बी अगदी उत्तम आहे पण ते खडकाळ जमिनीत पेरले, या दोन्ही ठिकाणी सुद्धा बरे पीक येत नाही. त्याचप्रमाणे सत्शिष्य ही उत्तम शुद्ध भूमी आहे. त्याला हलके मंत्रतंत्र सांगणारा गुरु भेटला तर ना प्रपंच ना परमार्थ अशी अवस्था होऊन हाती काही लागत नाही. किंवा सद्गुरू हा उत्तम बी सारखा आहे. सद्गुरू पूर्ण कृपा करणारा आहे, खरा ब्रह्मज्ञानी आहे व अत्यंत कृपाळू आहे. परंतु त्याला शिष्य जर अनाधिकारी, अपात्र, परमार्थाला नालायक असा भेटला तर सद्गुरूला फुकट श्रम होतात. एखाद्या भाग्यवान बापाचा दरिद्री मुलगा असावा तशी अवस्था होते. या कारणाने सद्गुरू आणि सत्शिष्य यापैकी एक असून दुसरे नसेल तर सगळे फुकट जाते. परमार्थ साधल्याने होणारे सार्थक दूर राहते. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांची जोडी येथे जमते. तेथे सद्गुरूला सायास न पडता शिष्य तयार होतो. दोघांची हौस एकदम पुरली जाते. आपले ज्ञान घेणारा भेटला म्हणून सद्गुरूंना समाधान, तर आपल्याला ज्ञान देणारा भेटला म्हणून सत्शिष्याला समाधान लाभते. शेताचा दृष्टांत आणखी वाढून परमार्थ जीवनाची अंगे समर्थ स्पष्ट करतात. जमीन उत्तम आहे, बी देखील उत्तम आहे, पण पाऊस जर पडला नाही तर ते उगवत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरू आहे, त्याला कोणी सत्शिष्य भेटला आहे, पण दोघांमध्ये आत्मज्ञानाबद्दल जर सुखसंवाद नसेल तर शिष्याला स्वानुभव येणार नाही. शेतामध्ये बी पेरले, ते चांगले उगवले, पण त्याची निगा राखली नाही, त्याच्यावर देखरेख ठेवली नाही तर ते फुकट जाते. त्याप्रमाणे सद्गुरूने सत्शिष्याला उत्तम बोध केला. शिष्याच्या अंतःकरणात तो ठसला व शिष्याची थोडी प्रगती झाली. पण साधक जर मनापासून साधनाला चिटकून राहिला नाही तर झालेली प्रगती खुंटते. जोपर्यंत शेतातील पीक आपल्या घरी येऊन पडत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इतकेच नव्हे तर पीक घरी येऊन पोचल्यावर सुद्धा स्वस्थ राहू नये. कारण एक वेळा अगदी पोटभर जेवण झाले तरी पुन्हा भूक लागली की जेवण्याकरता जवळ सामग्री ठेवावीच लागते. त्याचप्रमाणे सद्गुरूंनी सांगितलेले साधन करून आत्मज्ञान प्राप्त झाले तरी साधकाने स्वस्थ राहू नये. अविद्येचा अंमल चालून ज्ञान मंद होण्याचा संभव असतो. म्हणून साधकाने ज्ञानप्राप्तीनंतर देखील आपले साधन तसेच चालू ठेवावे. परमार्थ साधना एक समग्र जीवन पद्धती आहे. सत्संग, सत्कर्म व स्वधर्म हे तिचे बहिरंग, तर साधना, सद्भासना व सदुपासना हे तिचे अंतरंग आहे. ही दोन्ही अंगे जेथे विकास पावतात तेथे आत्मज्ञान विलास करते. म्हणून साधना, अभ्यास, सद्गुरू, सत्शिष्य, सत्शास्त्र विचार, सत्कर्माचरण, सद्वासना, सदउपासना, सत्क्रिया, स्वधर्माचरण, सत्संग आणि नित्यनेम या सगळ्या गोष्टी सातत्याने जर एकत्र राहिल्या तरच निर्मळ आत्मज्ञान उदय पावते आणि सत्शिष्य संसारातून पार पडतो. नाहीतर जनसमूहात पाखंडाचा जोराने प्रसार होतो. सद्गुरूंवर मोठी जबाबदारी असते. या बाबतीत शिष्याला दोष देता येत नाही, कारण शिष्याला तयार करण्याची सगळी जबाबदारी सद्गुरूंवर असते. अनेक प्रकारचे प्रयत्न करून सद्गुरू शिष्यांचे अवगुण पालटू शकतो. एखादा शिष्य चांगला नसेल तर त्याचे अवगुण सद्गुरू पालटू शकतो, परंतु चांगला शिष्य किंवा सत्शिष्य वाईट गुरूंचे अवगुण पालटून त्याला चांगला करू शकत नाही. याचे कारण असे की गुरुला मोठेपणाचा अभिमान असतो. मोठेपणा जाईल म्हणून तो शिष्याकडून मार्गदर्शन करून घेत नाही. यासाठी सद्गुरू असला पाहिजे तरच शिष्याला उत्तम मार्गदर्शन लाभते. सद्गुरू नसेल तर शिष्य पाखंड मताच्या अधीन होतो. तात्पर्य काय येथे म्हणजे गुरु शिष्य संबंधांमध्ये सद्गुरूच मुख्य कारण आहे आणि तो शिष्याला पुढे नेतो किंवा मागे खेचतो. बाकी गोष्टींना इतकं महत्त्व नाही. हे जरी खरे तरी सत्शिष्याची लक्षणे आता समर्थ सांगत आहेत. येथून पुढे 14-15 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी खऱ्या व लायक शिष्यांची खूप लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी 2 मुख्य, एक सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास आणि दुसरे सद्गुरूला मनापासून शरण जाणे. लहान मूल जसे आई सांगेल ते सर्वस्वी खरे मानते व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहते, तसेच सत्शिष्याने सद्गुरूंच्या बाबतीत केले पाहिजे. मोठेपणी अशी बालवृत्ती साधने यासाठी परमार्थात भाग्याची दुसरी गोष्ट नाही. कल्याण स्वामी आणि श्री रामकृष्ण परमहंस या दोघांची अगदी लहान मुलांप्रमाणे मनोवृत्ती होती. दोघांनी परमार्थ हात बोटांवर खेळविला.
अभ्यासाने व साधनाने ही 2 लक्षणे अंगी आणणे खात्रीने शक्य आहे. दृढ निश्चयाने व चिकाटीने सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालले मात्र पाहिजे. सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास हे सत्शिष्याचे मुख्य लक्षण आहे. सद्गुरूला जो अगदी अनन्यपणाने शरण असतो तो खरा उत्तम शिष्य होय. सत्शिष्याचे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी एका विशिष्ट प्रकारची असली पाहिजे. तो शांत व विनीत असावा. त्याचे सर्व भाव सद्गुरूंच्या ठिकाणी स्थिर झालेले असावे. त्याचे मन सद्गुरूंच्या शब्दांना अत्यंत सूचकक्षम असावे. त्याचे सर्व अवधान सद्गुरूंभोवती केंद्रित व्हावे आणि सद्गुरूंबद्दल त्याच्या अंतर्यामी अत्यंत आत्मीयता असावी. अशा शिष्याचे मन मेण्यासारखे मऊ संस्कारक्षम बनते. मग आत्मज्ञान प्रगट होण्यास जरूर असलेली अंतरीची अवस्था सद्गुरू त्या मनामध्ये विनासायास संचारित करू शकतो. असे आत्मज्ञानाच्या सूचना सहज ग्रहण करणारे अविरोधी मन तयार होण्यासाठी पुढील गुण लागतात. शिष्य निर्मळ, आचारशील आणि विरक्त आणि चुकीबद्दल वाईट वाटणारा असावा. शिष्य निष्ठावंत, शुचिष्मंत आणि सर्व बाबतीत नियमाने वागणारा असावा. शुचिष्मंत म्हणजे पवित्र आचरणाचा. त्याच्या हातून शक्यतो पाप घडू नये. शिष्य अति उद्योगी, मोठा तत्पर आणि अतींद्रिय वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा असावा. अमूर्तामध्ये संचार करण्याचे सामर्थ्य अंगी आणल्याखेरीज आत्म्याचे अनुसंधान साधत नाही. शिष्य अतिधीराचा, अति उदार, परमार्थाविषयी अति तत्पर असावा. परमार्थ साधण्यासाठीच त्याने जगावे. शिष्य परोपकारी, निर्मत्सरी असावा. ग्रंथांचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरंगात शिरणारा असावा. ग्रंथकर्त्याचा खरा आशय बरोबर आकलन होणारा असावा. शिष्य अतिशुद्ध, अतिसावध आणि उत्तम गुणांनी संपन्न असावा. शिष्य स्वतंत्र विचारशक्ती असलेला, प्रेमळ, भक्त आणि नीतिमर्यादा पाळणारा असावा. शिष्य युक्तिबाज, बुद्धिमान आणि चांगल्या वाईटाचा विचार करणारा असावा. युक्तिबाज म्हणजे हिकमती किंवा अडचणीतून मार्ग काढणारा. शिष्य धाडसी, निश्चयाने व्रत सांभाळणारा आणि उत्तम कुळातील पुण्यशील असावा. शिष्य सात्विक, भगवंताला भजणारा आणि मनापासून साधना करणारा साधक असावा. शिष्य खरा विश्वास ठेवणारा, शरीराचे कष्ट सोसणारा आणि परमार्थ कसा वाढवावा याचे बरोबर ज्ञान जाणणारा असावा. शिष्य स्वतंत्र, जगाचा मित्र आणि सर्व गुणांनी संपन्न सत्पात्र असावा. शिष्य ब्रह्मविद्येचा अभ्यास करणारा, भगवंताचे खरे खरे अस्तित्व मानणारा आणि अतिशुद्ध अंतःकरणाचा असावा. शिष्य अविवेकी नसावा, गर्भ श्रीमंत नसावा. तो संसार दुःखाने दुःखी झालेला व त्या दुःखाने जीवनात पोळलेला असावा. गर्भ श्रीमंत माणूस वरवरचे जीवन जगतो. जीवनातील सुखाची बाजू तेवढी त्याने पाहिलेली असते. जीवनाचे उघडे नागडे स्वरूप प्रगट करणारी दुःखाची बाजू त्याने अनुभवली नसल्याने त्या दृश्य जीवनाच्या पलीकडे असणाऱ्या दिव्य जीवनाकडे त्याची प्रवृत्ती होत नाही. शिवाय सत्शिष्य कायाक्लेशी असावा असे नुकतेच सांगितले आहे. गर्भ श्रीमंतीला देहाचे कष्ट करण्याची व सोसण्याची सवय नसते, शक्ती नसते. त्याला सद्गुरूंची सेवा साधणे कठीण जाते. म्हणून जो संसाराच्या दुःखांनी गांजलेला आहे, शारीरिक व मानसिक तापांनी किंवा अधिव्याधींनी पोळलेला आहे, तोच परमार्थ साधण्यासाठी खरा योग्य बनतो. दृश्याचे प्रेम सुटल्याखेरीज भगवंताकडे लक्ष लागत नाही. विवेकाने दृश्याचे अशाश्वतपण ओळखून आपली वृत्ती भगवंताकडे वळविणारी माणसे फारच क्वचित आढळतात. सामान्य माणसाला दुःखाचा फटका बसला म्हणजे त्याचे मन दृश्यावरून उडते. यासाठी संसार दुःखाने जो गांजून जातो तो परमार्थ करण्यास लायक होतो असे श्री समर्थ म्हणतात. संसार दुःखाने वैराग्य निपजते. त्यानंतर सद्गुरूला घट्ट धरले व साधन केले की परमार्थ साधतो. ज्याने संसारात पुष्कळ दुःख भोगलेले असते त्याच्याच अंगी परमार्थ बांधतो. संसारातील दुःख भोगल्याने अंतःकरणात वैराग्याचा उदय होतो. ज्याला संसाराचा त्रास वाटू लागतो, संसार ही कटकट आहे असे मनापासून वाटते, त्याच्या अंतःकरणात परमार्थाबद्दल विश्वास निर्माण होतो. मग त्या विश्वासाच्या जोरावर तो सद्गुरूंची कास घट्ट धरतो. संसारात राम नाही हे पटल्यावर राम ज्याच्यापाशी आहे त्या सद्गुरूंवर त्याची श्रद्धा बसते. काही कारणाने श्रद्धा बिघडून जे लोक सद्गुरूंचा आधार सोडतात ते बहुधा संसारात बुडतात. संसाराच्या मध्येच सुखदुःख रूपी मासे त्यांना खाऊन टाकतात. जीवनात नाना प्रकारच्या सुखदुःखांचे हेलकावे खात ते अश्रद्ध लोक अखेर मरून जातात. म्हणूनच जो दृढ विश्वास ठेवतो तोच सतशिष्य समजावा.
मोक्षाला लायक असणाऱ्या साधकांमध्ये त्याचा पहिला क्रमांक असतो. श्रद्धा ठेवणे ही एक मनाची मोठी शक्ती आहे. दृढ, घट्ट, पक्की, निश्चल श्रद्धा ठेवणे ही मानवी मनाची सर्वात मोठी शक्ती आहे. जगात अतिबुद्धिमान माणसे भेटणे विशेष कठीण नाही, पण निश्चल श्रद्धेची माणसे भेटणे फार कठीण आहे. अशी श्रद्धा उपजली की आत्मज्ञानाची उषा उजळली असे निश्चितपणे ओळखावे. अशा दृढ श्रद्धेच्या सत्शिष्याचे मन सद्गुरूंच्या बोधाने शांत होते. तो सायुज्य मुक्तीला लायक होतो. मग संसाराच्या आसक्तीने किंवा आवडीने तो कधी खेचला जात नाही. सद्गुरू देवांपेक्षा श्रेष्ठ असतो. सद्गुरू सत्शिष्याला जे देतो तो देव देऊ शकत नाही. सद्गुरूंच्या कृपेने सत्शिष्य स्वतः देवपदाला पोहोचतो. सद्गुरूहून देव मोठा आहे असे ज्या शिष्याला वाटते तो खरोखर कमनशिबी असतो. हा समज म्हणजे एक भ्रमच आहे. वैभवाच्या अभिमानातून बाहेर पडणारा तो विकल्प असतो किंवा सामर्थ्य मिळवण्याच्या नादाचा तो परिणाम असतो. शरीराच्या दृष्टीने म्हणजे स्थूल दृष्टीने सद्गुरू माणूस दिसतो व असतो हे काही खोटे नाही, परंतु मनाच्या व आत्म्याच्या दृष्टीने किंवा सूक्ष्म दृष्टीने तो प्रत्यक्ष परमात्म स्वरूप असतो. जो शिष्य सद्गुरूला नुसत्याच स्थूल दृष्टीने किंवा देहबुद्धीच्या दृष्टीने पाहतो त्याला आपल्या श्रीमंतीचा व सत्तेचा अभिमान वाटणारच. मग तो सद्गुरूला गरीब समजून देवाला मोठा मानतो. सद्गुरू भेटून त्याला पाहताना देहबुद्धीचा भ्रमात्मक दृष्टिकोन न सुटणे हेच करंटेपण होय असे समर्थांनी सांगितले आहे. सद्गुरूंचे खरे स्वरूप कायम टिकणारे आहे, अविनाशी आहे. देवाचे स्वरूप अशाश्वत आहे, कारण कल्पांताच्या वेळी देव नाश पावतात. त्या समयी हरिहरांचे सामर्थ्य सुद्धा उरत नाही. ब्रह्मादी देव नाहीसे झाले तरी सद्गुरू जसेच्या तसे टिकतात. म्हणून सर्व देवाहून सद्गुरूंचे सामर्थ्य अधिक असते. क्षुद्र बुद्धीच्या मानवाला ही गोष्ट कळत नाही. गुरु आणि देव यांची जो बरोबरी करतो तो शिष्य दुराचारी समजावा. त्याच्या मनात खोट्या भ्रमात्मक कल्पना घट्ट बसलेल्या असतात. त्यामुळे खरे तत्व काय आहे ते त्याला कळत नाही. वास्तविक माणूस आपल्या कल्पनेने देव तयार करतो. मंत्राने त्याला देवपणा येतो, परंतु ईश्वराला सुद्धा सद्गुरूंची कल्पना करता येत नाही. म्हणून सद्गुरू हा देवापेक्षा कोटीपटीने पूर्णपणे अधिक श्रेष्ठ आहे. सद्गुरूंचे स्वरूप जसे कल्पनातीत असल्याने त्याचे वर्णन करण्यामध्ये वेदशास्त्रात फारच मतभिन्नता आढळते. आपसात त्यांची भांडणांपर्यंत पाळी येते. देव काय आणि हे सगळे विश्व काय, दृश्याचा सारा पसारा मायेच्या कक्षेत येतो. सद्गुरूच्या स्वरूपाला मायेचा स्पर्श नाही. सद्गुरूंचे स्थान परमश्रेष्ठ असल्याने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही. सगळे देव मायेतून निर्माण होतात, म्हणून त्यांचे सामर्थ्य सद्गुरूंपुढे लटके पडते. असो, ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा असते त्याच्यावर इतर कोणाची सत्ता चालत नाही. त्या कृपेने शिष्याला ब्रह्मज्ञान होते. आपल्या ब्रह्मज्ञानाच्या सामर्थ्याने तो साऱ्या वैभवाला पदार्थ मानतो. सद्गुरू कृपेच्या जोरावर सत्शिष्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. ते ज्ञान त्याच्या अंतःकरणात जिवंतपणे उसळत राहिल्याने मायेसकट सारे प्रचंड विश्व खरेपणाने त्याला दिसत नाही. आत्मज्ञानाने तो इतका भरून जातो की आत बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपा वाचून इतर काही त्याला दिसतच नाही. तो इतका भरून जातो की आत बाहेर जिकडे तिकडे आत्मस्वरूपा वाचून इतर काही त्याला दिसतच नाही. उत्तम शिष्याचे ऐश्वर्य आणि ज्ञानवैभव अशाच प्रकारचे असते. सद्गुरूंच्या शब्दावर त्याचा अढळ विश्वास असतो. त्यामुळे तो सत्शिष्य स्वतः ईश्वर स्वरूपच बनून जातो. तात्पर्य काय, मी ब्रह्म आहे या दिव्य अवस्थेला सत्शिष्य पोहोचतो. शिष्य समुदायामध्ये सत्शिष्य कसे वेगळे पडतात याचे वर्णन आता समर्थांनी केले आहे, ते ऐकावे. ज्याचे अंतःकरण पश्चातापाच्या आगीने पोळते ते निर्मल होते, शुद्ध बनते, पण ते तापलेले अंतःकरण सद्गुरूंच्या बोधवचनांनी शांत होते. सत्शिष्याची अवस्था ही अशी असते. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने साधना करीत असता सारे ब्रह्मांड पालथे पडण्याचा प्रसंग आला तरी सद्गुरूंच्या वचनावर असलेला सत्शिष्याचा शुद्ध अढळ विश्वास यत्किंचितही मागे पुढे होत नाही. अशा रीतीने जे खरे खरे सद्गुरूला शरण जातात तेच सत्शिष्य म्हणून निवडले जातात. त्यांच्यामध्ये आत बाहेर बदल होतो व ते ईश्वर स्वरूप बनून पवित्र होऊन जातात. सद्गुरूने सांगितलेले साधन मनापासून करता करता सत्शिष्य मानवतेकडून देवत्वाकडे झपाट्याने वाटचाल करतो.
अर्थात त्यामुळे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जातो. तो सर्व दृष्टीने मोठा, निर्मल व पवित्र बनून जातो. सत्शिष्यांच्या चित्तामध्ये अशी अढळ श्रद्धा असते, त्यामुळे तो मोक्षाचा हक्कदार होतो. बाकीचे शिष्य नुसते शिष्याचा वेश पांघरणारे लबाड वाईट शिष्य समजावे. यापुढे 16-17 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी नामधारी शिष्यांचे वर्णन केले आहे. त्यांच्या मनामधून प्रपंचाचे प्रेम कमी झालेले नसते किंवा प्रापंचिक वासना फलित व्हावे यासाठीच ते शिष्य बनतात, असे हे पडत मूर्ख विनोदासाठीच परमार्थ करतात. जे पडत मूर्ख असतात त्यांना मनातून इंद्रिय भोगांमध्ये सुख वाटत असते. केवळ लौकिकासाठी ते परमार्थ करतात. आपण परमार्थी आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी ते सद्गुरूला शरण जातात. वासना तृप्त करण्यासाठी इंद्रिय भोगांमध्ये ते यथेच्छ रमतात. त्यांना प्रपंचाचे घट्ट प्रेम असते, त्यामुळे परमार्थामधील सूक्ष्म विचार त्यांना आकलन होत नाही. सारखी बहिर्मुख वृत्ती राहिल्याने त्यांना भगवंताबद्दलचे विचारच करता येत नाहीत. पडत मूर्ख माणूस परमार्थाकडे वळतो, परंतु त्याचे मन प्रपंचात अडकलेले असते, प्रापंचिक वासनाने भरून गेलेले असते. त्यामुळे कुटुंबाचे ओझे वाहता वाहता हमालाप्रमाणे त्याची अवस्था होते. त्याचे खरे सुख प्रपंचात गुंतलेले असते. केवळ करमणुकीसाठी तो परमार्थ करतो. भ्रमात राहणाऱ्या मूर्ख व मंदबुद्धीचा तो माणूस वासनेमध्ये अडकलेला असतो. एखाद्या डुकराला सुगंधी लेप लावला किंवा एखाद्या रेड्याला चंदनाचा लेप चोळला तर त्यांना त्याची किंमत कळत नाही. त्याचप्रमाणे वासनेत गुरफटलेल्या माणसाला ब्रह्मज्ञान सांगितले आणि आत्मानात्मविवेक शिकवला तर त्याची किंमत कळत नाही. उकिरड्यामध्ये म्हणजे अत्यंत दुर्गंधीमध्ये लोळणाऱ्या गाढवाला सुगंधाचा आनंद आकलन होत नाही किंवा अंधारामध्ये जीवन जगणाऱ्या घुबडाला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या मुक्त जीवनाची कल्पना येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या द्वाराशी बसलेल्या दृश्य भोगांच्या भिकाऱ्याला भगवंताची आवड असत नाही. सत्संगाची किंमत कळत नाही. तो सतत इंद्रिय भोगांच्या घाणीत उडी घेतो आणि खाली घसरतो. थोबाड वर करून एखादे कुत्रे ज्याप्रमाणे हाडे चघळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे इंद्रियाधीन माणसाला इंद्रिय भोगात आनंद वाटतो. इंद्रिय सुखासाठी तो बेचैन असतो. त्या कुत्र्याच्या तोंडात उत्तम अन्न घातले तरी ते त्याला रुचत नाही किंवा एखाद्या माकडाला सिंहासनावर बसवले तर त्याला ते सोसत नाही. याप्रमाणे इंद्रियासक्त माणसाला आत्मज्ञान पचत नाही. गाढवे राखता राखता त्यांच्या संगतीत ज्या कुंभाराचा जन्म जातो, त्याला विद्वानांच्या सभेत बसवले तर ते त्याला मानवत नाही. त्याचप्रमाणे इंद्रिय भोगांमध्ये गुंतलेल्या माणसाला परमार्थ साधत नाही. राजहंसाच्या समुदायामध्ये एक डोमकावळा शिरला. त्याचे लक्ष सगळे विष्ठेच्या घोड्यावर आहे आणि तो स्वतःला हंस म्हणू लागला. त्याचप्रमाणे संतांच्या संगतीत राहून इंद्रियदास स्वतःला संत म्हणून घेतात, परंतु त्यांचे सगळे लक्ष इंद्रिय भोगरूपी घाणीमध्ये गुंतलेले असते. बायकोला बगलेत घेऊन मला संन्यास द्या असे जर कोणी म्हणाला तर ते जसे अर्थहीन असते, तसेच इंद्रियसक्त माणूस अव्वाच्या सव्वा ज्ञान बडबडतो. असो, अशा पडत मूर्खांना भगवंताशी एकरूप होण्याचे सुख कळणे शक्य नसते. घाणीतील किड्यांना घाणीमध्येच मोठा आनंद वाटतो. ते अगदी स्वेच्छेने घाणीत रमतात. वेश्येची सेवा करणारा माणूस राज्य शकट हाकणारा राजाचा प्रधान होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे जो माणूस इंद्रियाचा गुलाम आहे तो उत्तम भगवत भक्त कसा होऊ शकेल? त्याचप्रमाणे जे लोक इंद्रिय सुखांपुढे लाचार होतात त्यांना आत्मज्ञान होणे कसे शक्य आहे? ते नुसता वाचाळपणा करतात, नुसते शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवतात. असे जे शिष्य असतात ते अतिशय वाया गेलेले, हलक्यातील हलके, हीन, अविवेकी, दृष्ट, दुर्जन, खळ आणि खोटे असतात. येथे प्रश्न असा येतो की या असत शिष्यांची वाट काय? त्यांना सत्शिष्य बनण्यासाठी काही उपाय आहे किंवा नाही? अशा शिष्यांना तरण्याचा उपाय आहे. पश्चाताप होऊन जर ते सद्गुरूला पुन्हा शरण गेले तर सद्गुरूंच्या कृपाबळाने त्यांच्यामध्ये पालट होतो. असे जे पापमय शिष्य असतात, फार दिवस दोषरूप जीवन जगल्याने त्यांचे दोष अतिशय घट्टपणे मनात बसलेले असतात. त्यांना जर खरा पश्चाताप झाला तर तेच प्रायश्चित्त होते. अनुतापाच्या आगीने त्यांचे दोषरूपी मल जळून जातात आणि अंतःकरण निर्मल होऊन जाते. त्यांनी सद्गुरूंना पुन्हा शरण जावे, त्यांना प्रसन्न करावे, त्यांची कृपा संपादन करावी आणि शुद्ध होऊन जावे. ज्याच्याकडून गुरुद्रोह घडतो, म्हणजे जो गुरुचा द्वेष करतो आणि विश्वासघात करतो, तो कायमचा नरकात पडतो. सद्गुरूंना प्रसन्न करण्याखेरीज द्रोहाचा परिणाम टाळण्यास दुसरा उपाय नाही. पूर्वी हातून घडलेल्या चुकांचा पश्चाताप झाला, सद्गुरूला पुन्हा शरण गेला आणि त्यांना प्रसन्न करून
कृपा करून घेतली की सत्शिष्य होण्याचा मार्ग मोकळा झाला. येथपर्यंत बरेच शिष्य मजल मारतात, परंतु पुढे सद्गुरूंना चिटकून राहून त्यांनी सांगितलेले साधन करण्यासाठी लागणारी एकनिष्ठा थोड्याच शिष्यांच्या ठिकाणी आढळते. त्यामुळे पश्चाताप आणि शरणागती स्मशान वैराग्याप्रमाणे तात्पुरती ठरतात. शिष्य वाया जातो, त्याला परमार्थ साधत नाही. एखाद्या शिष्याला खरा पश्चाताप होतो आणि तो सद्गुरूंपुढे लोटांगण घालतो, पण त्याची ती मनाची स्थिती स्मशान वैराग्याप्रमाणे फार काळ टिकत नाही. अर्थात अशाच तात्पुरत्या शरणागतीने त्याला आत्मज्ञान होत नाही. अगदी थोडा वेळ टिकणारी भावना आणून सद्गुरूंकडून मंत्र घेतला, त्या मंत्रांपुरते तात्पुरते शिष्यत्व पत्करलेले, अशा रीतीने पुष्कळ गुरु केले तरी परमार्थ साधणार नाही. अशा शिष्याला लोकात थाट करायला शब्दज्ञान पुष्कळ येते. तो अति बडबड्या, शिरजोर आणि दुष्ट तर्कवादी बनतो. परमार्थाचे सोंग करण्यापूर्वी घटकेत तो देवाचे प्रेम आल्याचे दाखवून रडतो, घटकेत गडाबडा लोळतो, घटकेत अंगी वैराग्य संचारलेले दाखवतो, तर घटकेत आपण मोठे ज्ञानी आहोत असा अहंकारीपणा व्यक्त करतो. घटकेत अत्यंत श्रद्धावान दिसतो, तर लगेच दुसऱ्या घटकेला अविश्वासाने उलटून तंटा करायला तयार होतो. अशी वेड लागलेल्या माणसासारखी अनेक सोंगे तो करतो. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कपटवृत्ती, तिरस्कार असे अनेक दुष्ट विकार त्याच्या हृदयात भरपूर प्रमाणात आढळतात. अहंकार, देहसुखाची आवड, अनाचार, इंद्रिय भोगाची लालसा, संसाराचे प्रेम आणि प्रपंचाचा कंटाळा या सगळ्या गोष्टी त्याच्या अंतःकरणात वास करतात. तो काम करण्यात दिरंगाई करतो. तो कृतघ्न, पापी, कुकर्मी म्हणजे भ्रष्ट कर्मे करणारा, भलतेच तर्क करणारा आणि प्रत्येक गोष्टीत संशय काढणारा असतो. तसेच तो अभक्त म्हणजे भक्तिहीन, भावहीन, शीघ्रकोपी, निष्ठुर, परघातकी, हृदयशून्य म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखाची जाणीव नसणारा, आळशी, अविवेकी, अविश्वासी, अधीर, अविचारी आणि संशयाला घट्ट चिटकून राहणारा असा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, वाईट बुद्धी, वाईट वृत्ती, वाईट वासना, कोती किंवा हलकी बुद्धी आणि इंद्रिय सुखाची इच्छा या सगळ्या परमार्थाला घातक असणाऱ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये वास करतात. त्याला भारी हाव असते. तो मत्सराने भरलेला असतो. तिरस्कारापायी तो दुसऱ्यांची निंदा अगदी मनापासून करतो. ज्ञानाच्या व देहाच्या अभिमानाने तो उर्मटपणे वागतो. वर वर्णन केले देहबुद्धीचे सगळे दुर्गुण नालायक शिष्याच्या ठिकाणी आढळतात. परमार्थ साधण्यास अयोग्य असणाऱ्या प्रापंचिकाचे वर्णन यापुढे समर्थांनी दिले आहे. हे सगळे सुटल्यापासून परमार्थ हाती लागत नाही असे स्पष्टपणे दाखविण्याचा हेतू आहे. ज्याला आपली तहान भूक आवरत नाही, झोप आलेली आवरत नाही, ज्याच्या मनातील मुलाबाळांची व बायकोची चिंता कमीच होत नाही आणि जो भ्रमाने व्यापलेला आहे, अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. जो भरमसाठ शब्दज्ञान बोलतो, ज्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो, ज्याच्या अंगी अनुताप नाही, धारिष्ट नाही आणि जो साधनाचा मार्ग धरीत नाही, त्याला भगवंत जोडत नाही. ज्याच्यापाशी भक्ती, विरक्ती, शांती, चांगली वृत्ती, लीनता, इंद्रिय दमन, कृपा, दया आणि तृप्ती यापैकी काहीच नाही, तसेच ज्याच्यापाशी भगवंताकडे वळणारी बुद्धी नाही, त्याला भगवंत भेटत नाही. शरीराचे कष्ट करण्यास ज्याची प्रकृती योग्य नाही, धर्माच्या बाबतीत तो अतिशय कंजूस असतो, ज्याच्या वर्तनामध्ये सुधारणा होत नाही आणि ज्याचे अंतःकरण अति कठोर आहे, अशा माणसाला परमार्थ साधत नाही. जो लोकांशी सरळ वागत नाही, जो सज्जनांना आवडत नाही, जो रात्रंदिवस दुसऱ्यांचे उणे पाहत राहतो, जो सदा सर्व काळ खोटेपणाने वागतो, थापा मारतो, ज्याचे बोलणे मायावी व लपवालपवीचे असते, ज्याच्या विचारात व आचारात मेळ नाही आणि ज्याचे कोणतेच बोलणे खरे नाही, अशा माणसाला भगवंत भेटणे शक्य नाही. विंचू व इतर विषारी प्राणी कोणालाही दंश करण्यास सतत तयार असतात. त्याचप्रमाणे वाईट शब्द बोलून जो सगळ्यांच्या अंतःकरणात जखमा करतो, दुसऱ्याला दुःख द्यायला जो केव्हाही मनापासून तयार असतो, जो स्वतःचे अवगुण झाकून ठेवतो पण दुसऱ्यांना त्यांच्या दोषाबद्दल कठीण शब्द बोलतो, ज्यांच्या अंगी जे गुणदोष नसतात ते जो खोटेपणाने त्यांच्यावर लादतो, ज्याप्रमाणे एखादा दुराचारी क्रूर माणूस दुसऱ्याच्या दुःखाने विरघळत नाही, त्याचप्रमाणे जो स्वतः अंतःकरणात पापमय असतो परंतु दुसऱ्याच्या हातून काही पाप घडले तर त्याला त्याची कीव येत नाही, अशा माणसाला भगवंत भेटत नाही. दुष्ट माणसाला दुसऱ्याचे दुःख कळत नाही. दुःखी असलेल्या माणसाला तो अधिक दुःख देतो. इतकेच नव्हे तर दुसऱ्याचे कष्ट पाहून दुर्जनाच्या मनाला उलट आनंद वाटतो. अशाला भगवंत मिळत नाही.
दुर्जन माणूस स्वतःच्या दुःखाने मनात कष्टी असतोच, पण दुसऱ्याचे दुःख पाहून तो हसतो, त्याला बरे वाटते. अशा माणसाला अखेर यमपुरीत जावे लागते व तेथे यमराजाचे दूत त्याला मार देतात. असे जे लोक बिचारे मदोन्मत्त असतात त्यांना भगवंताची भेट होत नाही. पूर्वी केलेल्या पापांमुळे त्यांची बुद्धी भगवंताकडे वळत नाही. देहाचा अंतकाळ आला म्हणजे त्यांची गात्रे अगदी क्षीण होतात आणि अगदी जवळचे नातेवाईक दूर होतात. त्यावेळी त्यांना आपल्या वाईट कर्मांची जाणीव होते. जे सत्शिष्य असतात ते वरील अवगुण कटाक्षाने टाळतात. संसारामध्ये सुख नाही असा अनुभव येऊन सुद्धा पडत मूर्ख प्रपंचाच्या नादी लागतात. भगवंताला सर्वस्वी विसरतात. वर सांगितलेले अवगुण ज्यांच्यामध्ये नाहीत असे सत्शिष्य निराळेच असतात. त्यांची श्रद्धा घट्ट असते, त्यांचा भाव शुद्ध असतो, त्यामुळे त्यांना आत्मज्ञान होते आणि मग आत्मानंदाची मजा ते भोगतात. ज्यांच्या मनात संशयवृत्ती जागी असते, कुळाचा अभिमान ज्यांच्या मागे जडलेला असतो, अशी माणसे प्रपंचाच्या नादाने दुःखी कष्टी व निराश होतात. ज्या प्रपंचाच्या संगतीने दुःख झाले त्या प्रपंचालाच मनाने पुन्हा घट्ट धरून ठेवले तर तो पुन्हा दुःखच देणार हे निश्चित होय. संसारात आपलेपणा ठेवल्याने सुख मिळाले असे आजपर्यंत कधी पाहिले नाही व ऐकलेही नाही. हे माहीत असून जे प्रपंचात गुंततात ते स्वतःचे नुकसान करून घेतात, स्वतःच आपले दुःख निर्माण करतात. संसारामध्ये सुख मानणारी माणसे मंदबुद्धीची किंवा मूर्ख असतात. पडत मूर्ख जाणून बुजून संसारातील दुःखाकडे डोळे झाक करतात. प्रपंच करायला काहीच हरकत नाही, तो खुशाल करावा, परंतु त्याबरोबर थोडा परमार्थ देखील वाढवावा. परमार्थ अगदीच बुडवावा हे काही योग्य नाही. मागील 2 समासांमध्ये गुरु शिष्यांच्या लक्षणांचे विवेचन आणि वर्णन श्री समर्थांनी केले. आता पुढील समासामध्ये उपदेशाचे लक्षण ते आपल्याला सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.